नमस्कार मंडळी. तुमची अमरावती कर्मयोगी आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी आलेली होती कठोर फॉर्म येथे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला शेवटपर्यंत सगळं काही सांगणार आहे आणि शेवटी याचा ॲड्रेस पण मी मेन्शन केलेला आहे. तर तुम्हाला मी वन बाय वन सगळं सांगते. आम्ही मॉर्निंगला निघालेलो होतो 4 वाजता, मीन्स 4:30 5 वाजता आम्ही निघालो असेल आणि आम्ही तिथे 11ला पोचलो. आम्ही अमळनेरवरून निघालो होतो आणि याची फीस जी आहे ती ₹1000 आहे. म्हणजे ₹1000मध्ये तुम्हाला एंट्री मिळते आणि एंट्री पण तुमची म्हणजे इतकी खास केली जाते ना, म्हणजे सगळे ढोल ताशे वाजवून तुम्हाला नाचवून तुमची एंट्री केली जाते. कसं आहे, फॅमिली आणि ग्रुपसोबत तुम्ही इकडे आलात तर खूप मजा येणार आहे ग्रुपमध्ये तुम्हाला. चला तर मंडळी, आता आतमध्ये जाऊया. बघा किती लोक आहेत इथे. म्हणजे स्कूल ट्रिप्स आलेली आहेत, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, सगळ्यांचे ग्रुप्स आलेले आहेत. आणि हा सकाळचा नाश्ता आहे. मीन्स तुम्ही 12च्या पहिला आले तर तुम्हाला नाश्ता मिळून जाईल. बघा, नाश्त्यामध्ये मिसळ आहे, इडली आहे, खूपच टेस्टी होतं. पालकवडे होते, भजे होते, सँडविच होतं, फ्रूट्स होते. खूप छान छान होतं. आणि जलेबी तर इतकी अप्रतिम होती ना, अजूनपर्यंत त्याचा टेस्ट गेलेला नाही आहे. खूपच छान गरम गरम करून देत होतं ते. खूप छान होतं जेवण वगैरे. आणि संध्याकाळचे जेवण पण आणि मॉर्निंगचा नाश्ता पण खूपच छान होता गाईज. तुम्ही एकदा अनुभव घेतलाच पाहिजे. स्कूलची पण भरपूर ट्रिप आली होती आणि आता पुढे काही भरपूर काही ॲक्टिव्हिटी आहे. मी तुम्हाला हळूहळू सगळी काही दाखवते. चला तर आपण निघूया. चहा, कॉफी, दूध सगळं काही होतं. पाण्याची पण व्यवस्था आहे तिकडे. तुम्हाला काही घेऊन जायची गरजच नाही आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं खायचं काम आहे तिथे. तुम्ही बघत जा, मी एक एक तुम्हाला दाखवेल पुढे जाऊन. चला तर आता आपण बाहेर निघूया. नाश्ता एकदम पोटभर झालेला आहे आणि आता फिरायचं आहे. असा बँड पण तुम्हाला मांडला जातो आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा. याच्यावर पण नंबर्स डिटेल्स आहे आणि डोंट वरी, मी तुम्हाला शेवटी पण दिलेला आहे. नाश्ता झाला आणि आता आम्ही निघालो आहे फिरायला, ॲक्टिव्हिटी करायला. हे बघा, क्यूट क्यूट बच्चाच आहेत. सगळ्यांची ट्रिप आलेली होती. खूपच छान होतं, मस्त एकदम. आता बाहेर निघूया. बाहेर निघाल्यावर आता बॅग्स पण तुम्ही एका जागी ठेवू शकता. तुम्ही घेऊन आला तर चालेल. कसं आहे, ग्रुप वाईज झालं तर बॅग्स तुम्ही एका साईडला ठेवू शकता. म्हणजे सगळे सोबत असं ठेवलं की चालतं. सगळ्यांनी सोबत आपली बॅग एक साईडला ठेवून द्यायची. फक्त त्याच्यात किमती वस्तू नाही ठेवायच्या गाईज. किमती वस्तू ठेवून आपल्याजवळच ठेवायच्या आणि मग इथून सगळी ॲक्टिव्हिटी बघायला निघायचं. चरखा व घंटी आहे, कुंभार आहे, म्हणजे हे असं जे लिहिलेलं आहे त्याच्या खाली म्हणजे आतमध्ये तुम्ही गेलं, सिनेमा बायोस्कोप आहे, भरपूर आहे. आणि आतमध्ये तुम्ही गेलं की मग ते तुम्हाला ट्राय करून दाखवतात. म्हणजे तुम्हाला पण देतात ते करायला. मीन्स तुम्ही ॲक्टिव्हिटी तुम्ही ती स्वतः करू शकता. हा बघा, हा चरखा आहे. ती सांगते की असा धागा कसा बनवायचा, म्हणजे ती शिकवते आहे पूर्णपणे. आणि हे जे लोक आहेत हे राजस्थानवरून आलेले आहेत मित्रांनो, मैत्रिणींनो. आणि ते इथे महिनाभर असतात आणि त्यांना तिथे पे केला जातं. आणि आपल्याला जर वाटलं तर आपणही त्यांना काही देऊ शकतो. खूप छान असतात, बोलायला पण चांगले असतात ते लोक. आणि तेच आपल्याला म्हणजे शिकवतात की हे असं करायचं आणि यांनी धागा निघतो, धागा बनतो. पुढे कुंभारची ॲक्टिव्हिटी आहे बघा. मी ट्राय केला होता आणि बघा सगळ्यांनी किती छान छान बनवलेलं आहे इथे. स्कूल्सचे बच्चाच आहेत सगळे. गोला पण होता खायला. अरे, खायचे आयटम तुम्ही तुम्हाला सांगेल अजून काही भरपूर काही आहे. सायकलिंग पण आहे इथे. भरपूर काही ॲक्टिव्हिटी. आणि तिकडे आकाश पाळणा आहे, ड्रॅगन झुला आहे, खूप आहे. ते पण तुम्हाला फ्रीमध्ये आहे. तुम्हाला तिथे बसून जितक्या वेळ फिरायचं आहे तुम्ही फिरू शकता. सिनेमा बायोस्कोप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बघावं लागतं तुम्हाला आणि असे पिक्चर्स जात राहतात. आधीच्या याच्यात खूप काही होतं ना असं. आता काही नाही, पण आधी खूप होतं. म्हणजे जसं त्या काचामध्ये बघायचं आणि तिथून असे फोटोज जात राहतात. पूर्ण असं फिल्मसारखं दाखवतात ते सिनेमा बायोस्कोप म्हणून. याच्यानंतर पुढे असं होतं की तिथे राजस्थानी ड्रेसेस ठेवलेले असतात. ते वेअर करून तुम्हाला फोटोशूटसाठी खूपच बढिया आहे. फोटो काढायचे छान. जितक्या वेळ तुम्हाला काढायचा आहे तितक्या वेळ तुम्ही काढू शकता. मी पण मजा घेऊन घेतला त्याचा. आणि हा एक जोकर टाईप मीन्स अशी फिरत होते. खूपच मस्त ॲक्टिंग. यांचे एक्सप्रेशन तर पाहण्यासारखे होते. एकदम सायलेंटली फक्त एक्सप्रेशननीच बोलणं होतं यांचं. त्यांच्यासोबत पण तुम्ही फोटोज काढू शकता. खूपच छान होतं. हे सगळं झालं की आता थोडं भूक लागते. खाण्याचा ब्रेक तर घ्यावा लागतो ना. तर चला, बचपन के वो दिन याद आ जाते हैं ये सब देख के. मीन्स बोरकुट होतं आणि गोळ्या होत्या, ऑरेंज कँडी होती, भरपूर काही होतं. हे सगळं तुम्हाला लावलं आणि तुम्हाला जितकं खायचं आहे तितकं तुम्ही खाऊ शकता. तिथे तुम्हाला कोणीही नाही म्हणणार नाही. आणि नंतर पाणीपुरी, वा, दुपार झाली नाही की मग पाणीपुरीचा मजा आम्ही घेतला. पाणीपुरी आम्ही खाल्ली. म्हणजे खायचं भरपूर काही. गोला पण होता तिथे. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही ॲक्टिव्हिटीकडे गेलो. पुढे गेल्यावर आम्हाला तिथे टॅटू आर्टिस्ट दिसले होते. पेंटनी काढून देतात, म्हणजे हातावर तुम्हाला टॅटूसारखं काढून देतात. हे पण तुम्हाला फ्रीमध्ये आहे बरं का. आणि आतमध्ये जे आहेत उंट राईड आहेत सगळी. घोड्याची राईड आहे, उंटाची राईड आहे, ती पण तुम्हाला सगळी फ्री आहे. तुम्हाला जितकं करायचं आहे तुम्ही तितकं करू शकता.
यस, खूपच छान होता. आणि एका साईडला पपेट शो होता. हा बघा, तुम्ही पपेट शो बघू शकता. हा पण खूप मजेदार होता पपेट शो. इथे पण सगळी स्कूलची बच्चाच बसली होती. पपेट शो हे मी तुम्हाला दाखवलं तेच आहे या साईडला सगळीकडे. आणि चरखा व घंटीचं, कुंभारचं हे सगळं आहे. इकडे पण आहे. इकडे पण भरपूर काही ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलांची. हे बघा, तुम्ही करू शकता इथे ॲक्टिव्हिटी. लहान मुलांसाठी खूपच बढिया आहे. आतमध्ये कोणत्याच वस्तूचे चार्जेस नाही आहे, ते तुम्हाला सगळे फ्री ॲक्टिव्हिटी आहे. फक्त तुम्हाला जे स्कायची सायकलिंग वगैरे आहे त्याचे तुम्हाला ₹100 चार्जेस आहे, बाकी नाही आहे. इथे बुल राईड आहे. बुल राईडवर बसायचं आणि तो पण तुम्ही एन्जॉय करू शकता. तो पण फ्रीमध्ये आहे तुम्हाला. मीन्स ₹1000 तुम्ही जी एंट्री केली त्याच्यामध्येच तुम्हाला हे मिळणार आहे. हे मेल्टडाऊन आहे. आधी आपण हा टी व्हीमध्ये बघायचो. किती बघण्यात मजा यायची, तर करण्यात किती मजा येणार ना गाईज. समोर वॉटर बलून मीन्स बोटिंगचं आहे. आणि वॉटर बलून पण आहे बरं का, त्याच्या आतमध्ये जाऊन मस्त्या करायच्या छान. बचपन के दिन याद आ जाते हैं यहाँ पे आने के बाद में. मीन्स लहान मुलांसाठी तर खूप काही आहे, मोठ्यांसाठी पण आहे हे. पण बच्चा पार्टीसाठी खूप छान छान आहे. म्हणजे वन डे तुम्ही मॉर्निंगपासून इव्हिनिंगपर्यंत निघालात ना, तर मज्जाच मज्जा आहे. हां, ही जी स्काय सायकलिंग जी आहे त्याचे तुम्ही ₹100 तुम्हाला द्यावं लागतात चार्जेस. याचे तुम्हाला पे करावं लागेल. बाकी जे आहे ॲक्टिव्हिटीज ती सगळी त्या ₹1000मध्येच आहे. या साईडला पण भरपूर ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही ग्रुप वाईज आला तर खेळू पण शकता छान तुमचं तुम्ही. खूप खूप छान छान होतं. म्हणजे वन डेसाठी तुम्हाला कुठे निघायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. ग्रुपमध्ये आलं की खेळायची मजा पण वेगळीच असते. आता इथे पण आहे. इथे तुम्ही बास्केटबॉलसारखं खेळू शकता. गन शॉट आहे, ते पण आहेत. खूप काही आहे. आता मजा आली होती एकदम. सगळं झालं आमचं फिरून. नंतर अजून भरपूर काही आहे. मग आम्हाला हुडा पार्टी. येस, हुडा पार्टी. तर आता वेळ झाली आहे हुडा पार्टीची. मस्त बसून खायचं. सगळं तिथे बसल्या बसल्या सगळं तिथे आणून देतात, सर्व करतात हुडा पार्टीमध्ये. हे बघा, इथे गरम गरम सुरू आहे. हरभरा असतो, जाम असतो, खाकरा असतो, चीज खाकरा, बोर असतात, दही देतात तुम्हाला भरून, मीठ वगैरे सगळं टाकून ते मस्त खायचं. एकच नंबर. हीच मेन हुडा पार्टी आहे. हुडा पण खूपच छान टेस्टी होता. नंतर आम्ही त्या ग्राउंडमध्ये आलो. तिथे एक व्यक्ती खूप छान सिंग करत होता. मग त्याचं गाणं झाल्यानंतर सगळे मित्र आणि मैत्रिणी इतकी एन्जॉय केलेलं आहे ना. सगळ्यांनी खूप डान्स केला आणि खूप छान मजा आली तिथे. हो, ही पण ॲक्टिव्हिटी तुम्हाला फ्रीमध्येच आहे तिथे गेल्यानंतर. तुम्हाला सॉन्ग ऐकू येतच असेल. इथे आम्ही भरपूर डान्स मस्ती केली आणि नंतर मग चला रोमॅन्टिक थोडासा सीन बघूया. इथे तुम्हाला मस्त एक अमिताभ बच्चन बनून येतो आणि ती तिची पार्टनर असते आणि खूप छान डान्स करतात ते दोघंही. खूप छान ॲक्टिव्हिटी होते. आणि नंतर आम्ही बर्ड्सच्या सेक्शनमध्ये गेलो. तिथे बर्ड्स खूप छान छान बर्ड्स होते. मोठे छोटे लव बर्ड्स होते. आणि तुम्हाला तिथे फोटो वगैरे काढायचं असेल त्यांच्यासोबत तर त्याचा तुम्हाला ₹100 चार्ज द्यावा लागतो. आणि सरडा पण खूप मोठा होता, त्याच्यासोबत पण तुम्हाला फोटो काढता येतात. आणि एका साईडला हॉरर हाऊस पण आहे. ते इव्हिनिंगला थोडंसं सुरू होतं. त्याचे पण चार्जेस नाही आहेत, ॲक्टिव्हिटीमध्येच आहे. आणि इव्हिनिंगचं जेवण आत्ता सगळं झाल्यानंतर निघण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला इव्हिनिंगचं जेवण देण्यात येतं. ते पण त्याच्यामध्येच आहे इन्क्ल्यूड. तुम्ही बघू शकता इव्हिनिंगचं जेवण पण खूपच छान होतं. नूडल्स होती, बेसन, भाकर सगळंच काही होतं. इट्स अमेझिंग. तर मंडळी, हा होता माझ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग. भरपूर काही अशा गोष्टी होत्या ज्या घेतल्या नाही गेल्या. तिथे पंडित पण असतो, तो तुमचं भविष्य सांगतो. मेहंदी काढून दिला जाते हातावर, ती पण फ्रीमध्ये असते. भरपूर काही ॲक्टिव्हिटी आहेत. तुम्ही जा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. मी तुम्हाला हा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. आणि असेच ब्लॉग मी तुमच्यासाठी आणत राहील. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमची अमरावतीकर मयुरी. पुढे भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. येस, तोपर्यंत बाय बाय.